मानपत्र. मैत्री तुमची निखळ जणू खळखळता झरा, शब्द पाळता दिलेला करून दाखविता खरा. पुणे शहर संस्कार आणि संस्कृती जपणारी नगरी. हाच वारसा जपणाऱ्या जाधव परिवारात तुमचा जन्म झाला. वडील श्री रामचंद्र जाधव क्लास 1 अधिकारी आणि आई सौ शांताबाई जाधव या शिस्तप्रिय गृहिणी यांच्या संस्कारात तुम्ही लहानाचे मोठे झालात. फक्त पाहूनच केबल ऑपरेटिंगचे काम शिकलात. नोकरी करायची नाही तर स्वतःची कला जोपासून व्यवसाय करायचा ही तुमची जिद्द. जे काही करायचे ते प्रामाणिकपणे कर ही वडिलांची शिकवण. या शिकवणीचे पालन करत तुम्ही तुमचा जीवन प्रवास सुरू ठेवला. अतिशय संघर्ष करून तुम्ही एच जी फिल्मची स्थापना केलीत. अनेक कलाकारांना घडविण्याचे काम तुम्ही केले. एच जी फिल्ममधील अनेक कलाकार आज मराठी हिंदी मालिकामध्ये आपला अभिनयाचा ठसा उमटवित आहेत. अनेक गायक कलाकार कराओके गायनाचे स्वतंत्र कार्यक्रम करत आहेत. त्यांना प्रसिद्धी मिळाली, पण तुम्ही मात्र नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिलात. आपण भले आणि आपले काम भले या उक्तीप्रमाणे आपल्या कामाला देव मानून त्याची मनापासून पूजा करत राहिलात. कवी संमेलन, नाट्यस्पर्धा, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, कलाकारांचे आंदोलन, राष्ट्रीय व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी, लग्न समारंभ, वाढदिवस, डोहाळे जेवण, मुंज इत्यादी तुम्ही कॅमेरा घेऊन सर्वाच्या अगोदर हजर असता. मानधनाची कधीच अपेक्षा ठेवली नाही. नेहमीच मदत कार्याची भूमिका तुम्ही जीव ओतून पार पाडत आलात. एवढेच नव्हे तर कोरोनाच्या काळात अनेक कलाकारांना मोफत अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तुम्ही केलेत. तुम्ही आतापर्यंत अनेक प्रोफेशनल फिल्म, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म आणि ॲड फिल्मची निर्मिती केली आहे. 1993 साली आषाढी ही डॉक्युमेंटरी फिल्म तुम्ही बनवलीत. DD दूरदर्शनवरती दाखवण्यात आली होती. त्यावेळी सर्व स्तरातून तुमच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव झाला. पंखातले आकाश, बाळाभाऊचं सपान, कटिंग चहा, अंत सुरुवातीचा, कोशिश या शॉर्ट फिल्मची निर्मिती केलीत. प्रेम आणि भुलेश्वर महिमा हे अत्यंत गाजलेले अल्बमही तुम्ही केलं. उत्कृष्ट कॅमेरामन आणि उत्कृष्ट गायक ही बिरुदावली अनेक नामवंत कलाकार आणि ज्येष्ठ साहित्यिकांनी तुम्हाला बहाल केले आहे. सामाजिक कामातही तुम्ही अग्रेसर राहिला आहात. तुमच्या या कामात तुमची पत्नी सौ शारदाताई व मुलगा चिरंजीव सौरभ यांचे सहकार्य नेहमीच मिळत असते. त्यांचाही या पुरस्कारात मोलाचा वाटा आहे. ही गोष्ट नाकारता येत नाही. तुमच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाला ज्ञानाई कलारत्न पुरस्कार 2023 देताना ज्ञानाई फाउंडेशनला आनंद होतोच आहे. त्याचबरोबर योग्य व्यक्तीला हा पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला जातो. ही आमच्यासाठी अत्यंत समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपला आत्तापर्यंतचा प्रवास पाहता
आपण यापुढेही वडिलांच्या शिकवणीप्रमाणे आपले काम अतिशय जोमाने करणार आहात यात शंका नाही. त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभो आणि आपण समाजासमोर दिशादर्शक दीपस्तंभ व्हावे ह्याच ज्ञानाई फाउंडेशनच्या वतीने लक्ष शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.